नाट्यमंडळ दातेशापूर सहर्ष सादर करीत आहे एक 3 अंकी हृदयस्पर्शी कौटुंबिक सामाजिक नाटक दिधले दान सौभाग्याचे. दिधले दान सौभाग्याचे. रसिक हो, पतीच्या वचनपूर्तीसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान करणाऱ्या एका पतिव्रतेची ही कहाणी. तिने मायेपोटी आणि आपल्या धीराचे अपराध आईच्या मायेनं पदराआड केले, पण हे तिच्या आणि त्या खरमंदिराच्या नाशाला कारणीभूत झालं. तिला आपलं सौभाग्य दान करावं लागलं आणि शेवटी प्राणही. एका धीरानं तिला आई म्हटलं तर दुसऱ्यानं वैरी. कुसंगतीनं त्याच्यातील पावित्र्य संपलं. माणूस गेला आणि सैतानानं जन्म घेतला आणि गाभारा उद्ध्वस्त झाला. राम सीता लक्ष्मण या त्रिमूर्तीचा गाभारा नष्ट झाला. बाल विकास नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे दिधले दान सौभाग्याचे. यातील पात्र परिचय. श्यामच्या भूमिकेत भरत पाटील, सुदेश मोरेश्वर पाटील, अरुण जयेश म्हात्रे, बाजा महेश पाटील, नागपाल नितेश पाटील, सदू पियुष पाटील, वेंगड्या नाना साईनाथ पाटील, शंभू सूर्यकांत मोकल, भेंडे इन्स्पेक्टर भेंडे, नंदन पाटील, शिल्पा सुप्रिया गावकर. बाल विकास नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे दिधले दान सौभाग्याचे. दिधले दान सौभाग्याचे. वासराला गाडी सोडून गेली.
नेहरूचे मोदी ते शोधून देता का हो? अहो, शोधून देता का हो? द्या ना, कुणीतरी शोधून द्या. शोधून देता का माझी बहिणी मला शोधून देता का? असे काय राहतात मध्ये? असे काय बघताय माझ्याकडे? पक्षी पिल्लांना सोडून गेली, बाळाला पाय सोडून दूर गेली. घर आकाशीच गडप झाली. त्या माऊलीच्या दिव्या त्यागाची मायेची कहाणी ऐकायची आहे तुम्हाला. एक होती वहिनी देवीसारखी, ती या घरी आली, या घरी आली आणि 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 आता आता सुरू होणार आहे एक भीषण नाट्य. वात्सल्य माया यांचं भेदून टाकणारं रहस्य कटुसत्य. दीन वहिनीच्या पवित्र प्रेम मंगल नात्यांची एक रक्तवणी कथा. पतीच्या वचनासाठी प्राणाचं दान देणाऱ्या पतिव्रतेची जी काढून सोडणारी भेदल गगनभेदी कथा. दिले दान सौभाग्याचे, दिले दान सौभाग्याचे. लेखक गणेश शिर्ले, दिग्दर्शक सूर्यकांत मोग, नेपथ्य विनय ठाकूर, सागर मोग. दिले दान सौभाग्य, दिले दान सौभाग्य. बायको झाली का चालायचं ड्रायव्हर आणि पाण्यातील माता दोन्ही सारखे त्यांना घरी झोप कुठे येतोय हा तुझ्या प्रामाणिकपणाला
पण नाव. अहो माणसानं नको त्या ठिकाणी प्रामाणिक राहू नये. अगदी अनुभवाप्रमाणे उद्याच करतोय. अरे अनुभव, मी प्रेमात प्रामाणिक राहिलो आणि दिशा बरोबर. आणि माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं आणि मग लग्नाच्या प्रेमाच्या वाटेत पडावं. अरे मी पायावर उभा होतो. तिच्या तिला बँकेत सर्व्हिस होती. ती 20,000 पगाराची. म्हटलं पार्टी मालदार आहे, आपला सर्व्हिस करण्याची गरज तुलाच नाही. अरे पण दुर्दैव पहा, तुझा बाप आडवा आला सात बंधू आणि खाना काढून म्हणतोय कसा काय रे शेवड्या, माझ्या परिवार लाईन म्हणतोस काय? अरे ती कुठं, तू कुठं? ती ग्रॅज्युएट आणि तू नॉन मॅट्रिक. तू एखाद्या गावाच्या वाडीवरती पूर्वत आणि मला म्हणाला या उपर जर माझ्या पोरीला भेटला तर तुला चांगल्याच तोडून तुझ्या हातात दे. मी माझ्या हाताला या सलग 8 दिवस बदल राहिलो आणि 8व्या दिवशी ती मला भेटली अगदी कडकडून, पण तिच्या नवऱ्याला. 4 दिवसामध्ये लग्न दुसऱ्या मुलाचं झालं आणि तो पर्यंत माझा लंगोटी यार. मी त्याच्या काळात म्हटलं आई यार माझाच मान पडवलास, तू तर मलाच बोलतोय तुझा काल समाज. बरोबर आहे ना? अरे वेड्या, लग्न झालेलं असं कोण काही मिळवलं बोलू नये. अरे बाप आहे ते. अरे श्याम, पाप पुण्याच्या बुद्धवलेला आत्ताचे असत्याचे गावले घालत नाही, सध्यावर विष्टा टाकतात. पण काय रे तू आणि इतका दुःखी का? आमचा प्रामाणिकपणा. आणि झाला घोटाला. अरे काल रात्री आमच्या शेतचा माल 8 ते दुसऱ्या गावी पोचवायचा होता. मग त्याला घेऊन निघाला. मग वाटेल 2 स्त्रिया भेटल्या. एक बिचारी गरोदर होती, तळमळ बसून घातल्या. अरे रात्रीची वेळ, रिक्षा टॅक्सी कुठे गेला त्यांनी माझ्या ट्रकला हात केला. एकदम थांबवला. तिच्या जोडीच्या बाईने मला हात जोडून विनंती केली. म्हणाली भाऊ, माझी बहीण अतिशय तळमळत आली हो, तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेला. म्हणून माझ्या ट्रकमध्ये बसून त्याला हॉस्पिटलला सोडून आलो. आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे, त्या दिवशीचा माल मी वेळेवर पोहोचू शकलो नाही. म्हणून शेत माझ्या ठाम ठरला. तिथला डोक्यावरून घालून टाकलं. नाही, शेती मला उचलून नाही काढली. मीच चांगल्या टाइमवर फेकून आलो. अरे बाबा, आणि तो म्हणतोय की तू अशीच माणसं ट्रकमध्ये बसून मधल्यामध्ये पैसे कमवत असशील. मला फायदा झाला. आता 10 वर्ष मी त्याच्याकडे इमाने नोकरी करतो आहे आणि आज एका संकटात सापडलेल्या बाईला मी मदत केली. आता माझा गुन्हा झाला. अरे मला राहवलं नाही, म्हणून सरळ मी त्याची त्याच्या अंगावर फेकून आलो. श्याम, त्या शेतला दाखवून ठेव. बघतो त्याला आमचं बघायचं रस्त्यात. नाही बाई, अरे आज 10 वर्ष मी त्याच्या अंगावर जगतो आहे. माझ्या अन्नदात्यावर मी हात उघडू शक्य नाही. अरे त्याला उपट्टी होईल. माझा प्रामाणिकपणा त्याला कळेल आणि मग तोच मला कामावर ठेवेल बघ. अरे भाया, माणूस मेला तरी त्याचा प्रामाणिकपणा मिळत नसतो. पण आज मात्र माझ्या मनाची एकदम विचित्र परिस्थिती आहे. आज सुनेच्या कॉलेजची फी वाढायची आहे. रागाच्या भागात असा अपघात करून बसलो आणि आता सुनेच्या कॉलेजची फी कशी काय वाढणार? हो, कालच भेटला होता. म्हणाला तुझ्या दादा आला की कॉलेजची फी फॉर्म भरे. पण काही म्हणसा लंडनचा सुदेश फर्स्ट क्लास नंबरने पाठवणार बघ. अरे म्हणजे काय, माझा सुने आहे पुढे हुशार. गोदाबाई, तुम्ही आलात? हो. काय? आग नका मारायची. थांबा. तुमच्यासाठी गरमागरम चहा घेते. बहिणी, ही पण आहे. 2 कप दूध. हो, 2 कप आणले. बस. नवरा जपून घरी आल्यावर बायकोच्या हातचा एक गरमागरम चाय पिला ना की सारा थकवा निघून जातो बघ. बरोबर. त्यापेक्षा आपल्या शेजारच्या एका नवरा याच्या वेळेस तांट घेऊन उभी आणि नवऱ्याला विचारणार आयो मी सांगितलेलं बटाटे आणली, भाजी आणली, सामान आणले तरच घरात
या अहो पेक्षा पुन्हा माझं दाखवणार पण भैया, नाही मला मात्र माझ्या मनासाठी पडली आहे. अरे बघ ना, माझ्या संसारात तिला एवढे कष्ट पडतात, एवढे कष्ट पडतात तरी ती तुझ्या केलेली हसली असलेली. श्याम श्रीकृष्णाची बासरी आणि बायको आसरी कधी मुक्त करतात. जाऊन जाऊन असं वाटतो त्या बातमीचे सूर कधी अवचित तर वागणार नाही ना. अशावर बोल. अरे अवतार हा आजी वाटलं का ते फक्त त्या गोंधळ गीताची संघात त्याच्या जीवनाचा नाश करून भाऊ, अरे तुम्ही म्हणणार नाही तसं. अरे तुम्ही दोघं एका दुधातून जन्माला आहात, पण दोघांच्या स्वभावात किती फरक. त्याच्या पुढच्या आयुष्याचे काय बोलणार. हे घ्या. गरमागरम चहा. थँक्यू. माझ्या मामाला तुमच्या वडिलांना रे किती त्रास देणार. त्याला तिकडे आमची खालीच म्हणेल. अरे मार्काची बाबती भरत नाही, म्हणून तर अगदी करतोय. आणि आता जागोजागी अल्पटी मारतोय नोकरीसाठी. बोल मी निघतो. बहिणी थँक्स फॉर हॉट टी. तुम्ही आंघोळ करून घेताय ना? हो पण आला नाही. त्याची कॉलेजमध्ये ना क्रिकेटची मॅच आहे. ही करायची आहे आणि आज काय कुठल्या क्रमांकावर? हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. माझं हे पटवलेलं मंगळसूत्र आहे ना, ते आपण विकून टाकलं. आम्ही लग्न पाठवून तेवढा तरी काय दागिना मिळतोय तुला. तेवढा तरी असू दे. ते फक्त काळे मनीच आहे हो. स्त्रीचा घरदागिना असतो तिचं सौभाग्य. आणि सोनं जे असतं ना, ते फक्त उपयोगी पडण्यासाठीच असतं. आज मला गरज नाहीये, पण गरज आहे माझ्या भाऊजीला त्यांची फी भरण्यासाठी. तो याच्यावरच त्यांचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. तरी पण मी कुठे येतो काय बघतो. दुसऱ्या कुठे करणार आहे सांगा. आधीच तुम्ही कर्ज घेतलंय, त्याचं इतकं व्याज आहे, ते आपल्याला देता येत नाही. कधी काही इथे येऊ. आता खरं सांगा, तुझं गाडीला सोडून दादा, आज तुझ्या या छोट्या बंधूवर यानं कमालच केली. आपली कमाल. वहिनी काय सांगू तो तिथं झालेला प्रसंग. आमच्या कॉलेजचे 8 गडी अवघ्या 50,000. मग आमच्या विरुद्धपीठे तब्बल 250 धावा केल्या. मग मी क्रिकेटच्या रनांवर उतरलो. क्षणाचं चित्र पलटलं. हे दणादण, चौकार. विजय पक्का. सेंचुरी, डबल सेंचुरी. म्हणजे आज तुमची नजर काढावी लागणार आहे भाऊजी. नको काढायला आमची दृष्ट. आम्ही आहोत धष्टपुष्ट. तुला आपलं काहीतरी मी आज श्रीकृष्ण घेऊन येते. पैसे जमा. त्यावेळेस तुम्ही मला 500 रुपये दिले ना, त्याचे 200 शिल्लक आहे. वहिनी, हा? मला वाटतं तू लहानपणापासून श्रीखंड खात असावी. का? कारण तू घोडा आहेस. वहिनी, नाही. या घरी आली आणि मला हिमालयाची सावली मिळाल्यासारखं वाटलं. तिचे माझा मामा बहिणी माऊली जशी हिमालयाची सावली. हो म्हणजे तू ये. हा. काय कमी होणार की काय.
आणि ओठ मध्ये बोलत असले तरी डोळे कडे लागतात. अरे ती काय सांगणार, ती होय म्हणणार, म्हणून तर तुमचं भावतं ना. अरे तुमच्या आबाईला तू काठीशी घालते आहे, त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार आहेत. आणि काय रे बाबा, तुझ्या गणित वस्तू काय लागली? एवढं काही माहित नाही दादा. अरे वर्षाकाठी कोणती वेळेला कुठून जाणारा माणूस माहीत नाही, नवल वाटतोय. कसाही असला तरी माझ्याशी चांगलाच वागतो. अरुण, सुसंगती झाला करो, इतर वाटे आणि पडो, या सुविधाप्रमाणे वा. नेहमी संगती चांगल्या माणसाची राहावी. तू हल्लीकांनी सगळं जन्म आहे, ते एकावरी तुझा आहे. आणि तो नागवाल, तो तर एकदम खतरनाक माणूस आहे. अरे आणि तो स्मगलांच्या खोलीत असतो म्हणे. याची आणि तुझी हल्ली फारच नव्हती पाहिजे वाटली. खरं आहे ते. अरे लाज वाटत नाही खरं म्हणायला. अरे निदान आपल्या वडिलांच्या नावाच्या प्रतिष्ठेची तरी काळजी घे. अरे तू जर आता सुसंगतीने वाहू लागलास तर त्यांच्या आत्म्याला किती दुःख होते. आत्मा तुझा ही सर्व खोतांड आहे. आता त्यावर मुलीच विश्वास नाही. ही भीतीची कौतुक मानवाने निर्माण केली आपल्या स्वार्थासाठी. देवाला तरी मानतोय. देवालाही मानत नाही. लोकांचा अंधश्रद्धेचा फायदा करून घेणारे महाभाग थोडे नाही या जगात. तुला हे नागपाला शिकवायला वाटत तत्वज्ञान. तुला पटके पिस्ता पिस्ता तत्वज्ञानाची चांगल्या प्रकारे पूर्तता करता येतोय. हे बघ अरुण, मी तुला एवढंच सांगेल, तू चांगला वा, चांगली संकट कर. त्यापेक्षा वेळेला मी सुद्धा तुझ्या उभे पाहणार नाही, लक्षात ठेव. वेळेला उपयोगी पडणार. हे काही बोलले का तुम्हाला? आधीच कळलं असेल तुमचं माझ्याशी भांडण नाही. अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही काल दारू पिऊन आला, पण तरी मी एकाच शब्दाने त्यांना काहीही सांगितलं नाही. आईला उद्या सांगशीलच. शेवटी मी खुपतोच ना तुमच्या डोळ्यात. अहो, असा गैरसमज का करून घेता? गैरसमज मुळीच नाही. नेहमी तुम्ही सुनेचे लाड करता आणि माझा मात्र तिरस्कार का? तिरस्कार? अहो, तुमचा तिरस्कार आम्ही का करू? हा असा भावाभावात भेदभाव हे तरी करणार नाही बघ. पण होतोय. असेलही कदाचित. तो मनापासून असेल. तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नये एवढंच त्याचा वाटतं. काय हो? तुम्हाला त्यांच्या बरोबरचा फिरणे मात्र दिसतो, पण त्यांच्या सापळ्यात अडकलेलं हृदय मात्र दिसत नाही. भाऊजी, तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुमच्यात तसा दुरावा आम्ही तरी करणार नाही. पहिल्यापासूनच दादा शुभेच्छा ड्रायव्हर घेतोय. साऱ्या गावात माझ्या नावाची बदनामी करतोय. म्हणे अरुण दारू पितो, जुगार खेळतो. नाही नाही, ते असं कुणालाही सांगणार नाही तुमच्याबद्दल. अहो, उलट ते तुमच्यावर किती प्रेम करतात. असा पती, असा भाऊ लाभायला 7 जन्मीचा पुण्य लागतं पाठीशी. त्या दादावर आपल्या सौंदर्याची घोडा घालून आमचा ठेवला नाही. भाऊजी, अहो काय बोलताय काय तुम्ही? स्वतःच्या भावाला एवढं कमी लेखता तुम्ही? ते गरीब जरूर असते, पण बाई वेळे मुळीच नाही. ह्याच बोललेले नसणारा सुद्धा बाहेर वेळा होतो. वा, चांगली कुठे आहे तुझी. पण जर का या सौंदर्याच्या आडूनचा छक्क्या रंगा केल्याचा हिरो असेल, तर हा आडून ते कधीच शक्य होते. हॅलो चार शिवराज, how are you? या बोलल्या भावाची चेष्टा नकोय. यार, यार, वयात आल्यावर वडील सुद्धा मित्राप्रमाणे वागू लागतात. हे तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळ ठेव. मग काय तुझं जुगाराचं दारूचं तत्वज्ञान घेऊन गावभर फिरू? सुदेश, कोण फोडून टाकेल तुझा? गप्पा बसा. सुदेश, भाऊजी, खूप काय आहे? तुम्ही घरात जा बघ. विश्रांती घ्या तुम्ही. याला थोडं तरी कळायला हवं वहिनी. अरे भाऊ, ही आपली थोरली वहिनी आहे, आईच्या ठिकाणी. तिच्याशी बोलताना बाहेर सांभाळून बोल. मगाचं सारं ऐकलं मी आतून. काय कैवार घेतोस रे? त्यापुढे वहिनीला काही वाकडं बोललास तर ते मी सहन करून घेणार नाही. मला बोलतोस हरामी. भाऊजी, हो, हे काय करताय तुम्ही? असं भाऊ भाऊ भांडण देता?
लहान मोठा काही कळत नाही त्याला. अजून लहानच आहे. हा थोडा लहान एवढ्या बहुतेक कोणाचा वाद झाला असता. मला घरात विश्रांती घ्यावी नंतर पटकन. तुला सांगा तुम्ही आता काल रात्रभर बाहेर होतात. जागरण झाले ना. तुम्ही एक काम करा, नाश्ता करून घ्या आणि विश्रांती घ्या. विश्रांती मिळाली. तो नाश्ता दे तुझ्या लाडक्या फिरावा. अगदी. आज कडीचे फूल उमलते, फूल पाकळी ही कागळते, फूल पाकळी ही कागळते. आज कडीचे फूल उमलते, फूल पाकळी ही कागळते, फूल पाकळी ही कागळते. नभात माझा चंद्र हासला, अवचित ढगाळ ढोपला. नभात माझा चंद्र हासला, अवचित ढगाळ ढोपला. गहिरी चांदणी आज विखुरते, गहिरी चांदणी आज विखुरते, फूल पाकळी ही कागळते, फूल पाकळी ही कागळते. मम संसारी चांद सितारे, वाहू दे नित्य सुखाचे वारे. मम संसारी चांद सितारे, वाहू दे नित्य सुखाचे वारे. मिळू दे आपणा सुख सर्व